नमस्कार. मी गजानन. स्वागत आहे तुमचं सायन्स फॉर लाईफमध्ये. इथे आपण सायन्सशी संबंधित वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असतो. तसंच आजही आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल, तसा मलाही पडला होता. ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस माझे बायोलॉजीचे सर मला सांगायचे की प्लांट्स, ॲनिमल्स हे सगळे सजीव पेशीपासून बनलेले आहे, मीन्स सेलपासून. आणि केमिस्ट्रीचे सर सांगायचे की एलिमेंट्स किंवा मॉलिक्युल्सपासून हे बाकीचं सगळं काही बनलेलं आहे, ज्या निसर्गात गोष्टी सापडतात त्या. पण जेव्हा फिजिक्सचे सर सांगायचे की सजीवासोबतच निर्जीव पण ॲटम्सपासून बनलेले आहेत, त्यावेळेस मात्र थोडंसं डोक्याच्या वरून जायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींची खिचडी होऊन जायची. त्यावेळेस त्याचं उत्तर शोधणं थोडंसं अवघड जायचं. पण आता हा प्रश्न ज्यांना ज्यांना पडलेला आहे त्यांच्यासाठी इथे आपल्या सायन्स फॉर लाईफमध्ये आपण मिळून उत्तर शोधूयात. चला तर मग सुरुवात करूयात ह्या प्रश्नाच्या उत्तराला शोधण्यासाठीची. तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर त्या प्रश्नाला समजून घ्यावं लागेल. तसंच आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींना समजून घ्यावं लागेल. कोणत्या? सेल, मॉलिक्युल्स ऑर एलिमेंट्स आणि ॲटम. तर मग सुरुवात करूयात आपल्या सेलपासून. सांगा बरं, सेल म्हटल्याच्या नंतर तुमच्या डोळ्यासमोर सर्वात पहिले काय उभं राहतं? काही जण म्हणत असतील सेल मीन्स सेलफोन. हां, सेलफोन. काही जण म्हणत असतील सेल मीन्स कोठडी, जेल. इवन काही जण म्हणत असतील सेल मीन्स मॉलमध्ये किंवा बाजारामध्ये एखाद्या वस्तूवर मिळालेली सूट म्हणजे सेल. तर काहीच्या म्हणण्यानुसार सेल मीन्स बॅटरीमध्ये किंवा टॉर्चमध्ये आपण जो वापरतो तो सेल. आणि काही जणांचं म्हणणं असेल की सजीवामध्ये किंवा एखाद्या प्राण्याच्या संरचनेमध्ये सापडणारी बायोलॉजीची सेल, होय तीच सेल, त्या सेलबद्दल बोलणार आहोत जी सजीवामध्ये सापडते, जी बायोलॉजीमध्ये आहे. तर त्या सेलला समजून घ्यायचं असेल तर सर्वच जण एक डेफिनेशन सांगतात. सेल मीन्स इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. हां, बरोबरही आहे. पण आपण सेलची ॲक्च्युअल कन्सेप्ट बघणार आहोत. ओके, चला. तर सेल मीन्स एक अशी संरक्षित केलेली जागा जिच्यामध्ये सर्व गोष्टी जिवंत राहण्यासाठी पार पाडल्या जातात. जसं आपल्या सेलमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी सेल स्वतःच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींना साठवून ठेवते. त्याच्यामध्ये वेगवेगळे सेल्युलर मॉलिक्युल्स असतील, सेल्युलर ऑर्गॅनिल्स असतील, ह्या सर्वांना साठवून ठेवतो आणि त्यांच्याकडून क्रिया पार पाडून घेते. ह्या सगळ्या गोष्टींना संकलित करून सेल म्हटलं जातं. चला तर बघूया ते नेमके काय काय गोष्टी आहेत, कशा पार पडतात आणि ॲक्च्युअल सेल कशी जगते. तर सेलच्या सर्वात बाहेरचं आवरण म्हणजे जसं गावाच्या बाहेरून वेस असते. ठीक आहे, वेस हा शब्द बऱ्याच जणांना नाही समजणार, पण एखाद्या घराच्या बाहेर जसं कंपाऊंड असतं तसं सेलच्या बाहेरून सायटोप्लाझम असतं, जे सेलच्या आतमधल्या ऑर्गॅनिल्स किंवा जे काही आतमध्ये संरक्षित केलेल्या गोष्टी आहेत त्यांना संरक्षण पुरवते. त्याचसोबत सेलच्या केंद्रस्थानी न्यूक्लियस असतं. ते न्यूक्लियस ॲज अ कंट्रोलिंग सेंटर म्हणून काम पाहतं. म्हणजे सेलला कंट्रोल करण्यासाठी पूर्ण गोष्टी त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतात. पण ॲक्च्युली कोणत्या? तर तो असतो DNA. DNA मध्ये असा सिक्रेट फॉर्म्युला असतो जो
सेलचे पूर्ण कामं सुरळीत सुव्यवस्थित चालण्यासाठी तो कामी येतो. मग त्याच फॉर्म्युल्यापासून प्रोटीन बनवल्या जातात, जे की सेलच्या प्रत्येक गोष्टींना पूर्ण करण्यासाठी ॲज अ विटेचं काम करतात. म्हणजे एखादी भिंत बांधण्यासाठी वीट लागते, तसे ते प्रोटीन्स सगळ्या ऑर्गॅनिल्सला बनवण्यासाठी लागतात. इव्हन हे प्रोटीन्स बनवताना बऱ्याचशा ऑर्गॅनिल्स काम करत असतात, ज्यामध्ये DNA असेल, RNA असेल, गॉल्गी बॉडीज असतील, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, रायबोझोम असेल, हे बरेचसे त्याच्यात कामं पार पाडत असतात. पण सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पूर्ण सेलला जिवंत राहण्यासाठी लागणारी एनर्जी ही मायटोकॉन्ड्रिया पुरवत असतो. तर असे बरेचसे ऑर्गॅनिल्स ह्या सेलमध्ये इतरत्र असतात. सगळ्यांचं काम सुरळीत चालू असतं, तेव्हा कुठं ती सेल जिवंत असते. पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल ही अमायनो ॲसिड्स, न्यूक्लिओटाइड्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि मॉलिक्युल्स किंवा एलिमेंट्स ह्यांच्यापासून बनलेली असते. हे त्याचे बॅकबोन्स किंवा मग स्ट्रक्चरल युनिट म्हटलं तरीही चालेल. चला तर आपण सेल थोडक्यात समजून घेतलेली आहे. आता बघूयात एलिमेंट्स किंवा मॉलिक्युल्स, जो की केमिस्ट्रीचा विषय आहे, त्यामुळे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये जावं लागेल. तर केमिस्ट्री ही मॉलिक्युल्स आणि एलिमेंट्स ह्यांच्यावरच जास्त प्रयोग करते. Elements are most fundamental compounds which cannot be differentiated by any chemical or physical process. Elements are most pure form. In modern periodic table, it exists up to 124 elements nowadays, and all the elements, out of all of these elements, some are solid in state, some elements are gases, some elements are liquid, while some are radioactive elements. मग नेमके एलिमेंट्स किंवा मॉलिक्युल्स हे नेमके आहेत काय? तर एक सारखे ॲटम्स एका जागी आल्याच्या नंतर एलिमेंट्स तयार होतात, म्हणजे ज्यामध्ये ॲटम्स सारखेच असणार. पण मॉलिक्युल्समध्ये एकसारखे नसून एकापेक्षा वेगळे ॲटम्स एका जागी आल्याच्या नंतर तो मॉलिक्युल्स होतो. मॉलिक्युल्स हे कोव्हॅलेंट किंवा आयोनिक बॉन्डनं जोडलेले असतात. तसं एलिमेंटमध्ये रेडिओ एलिमेंट पण सापडतात. चला तर आता फिजिक्समध्ये जाऊयात ॲटमला समजून घेण्यासाठी. ॲटम ही सूक्ष्मातली अतिसूक्ष्म गोष्ट, म्हणजे डोळ्यांनी तर नाहीच, पण साध्या मायक्रोस्कोपनंही दिसणार नाही. त्यासाठी लागेल तर फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. मग ह्या ॲटमचं स्ट्रक्चर नेमकं आहे कसं? तर ॲटममध्ये शक्यतो 3 गोष्टी असतात. एक प्रोटॉन, न्यूट्रॉन, जे की न्यूक्लियसच्या सेंटरमध्ये असतात, त्यांना प्रोटॉन्स पण म्हणतात, आणि इलेक्ट्रॉन, जो की त्या सेंटरला प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला चक्कर मारतात बाहेरच्या साईड. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह चार्ज असतात, प्रोटॉन हे पॉझिटिव्ह चार्ज असतात, आणि न्यूट्रॉन हे त्यांच्या नावाप्रमाणेच न्यूट्रल असतात. ॲटम्स हे वेगवेगळ्या दुसऱ्या ॲटम्ससोबत रिॲक्शन करतात, पण ती कशी? तर इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या ॲटमच्या इलेक्ट्रॉनसोबत बॉन्ड तयार करतात, आणि त्याच्यामुळंच मॉलिक्युल्स तयार होतात किंवा एलिमेंट्स तयार होतात. तर आता आपण समजून घेतलेलं आहे सेल म्हणजे काय, एलिमेंट्स किंवा मॉलिक्युल्स म्हणजे काय, आणि ॲटम म्हणजे काय. आता वेळ येते आपल्या उत्तराची. जो प्रश्न आपल्याला पडला होता त्याच्या उत्तराची. ॲटमचा डायमीटर हा 0.1 ते 0.5 नॅनोमीटर असतो. म्हणजे
1 मीटरच्या अब्जावधी पटीनं छोटा, म्हणजे अब्जावा हिस्सा एवढा छोटा सूक्ष्म ॲटम असतो. आणि ह्या ॲटमची उत्पत्ती ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या वेळेसच झालेली आहे, म्हणून तो खूप आणि सर्वात आधी झालेला आहे. हे ॲटम्स ज्यावेळेस खूप फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर एका जागी आले, ते नॅचरलीच ब्रह्मांड तयार होते वेळेस, त्यावेळेस ते एकसारख्या ॲटममध्ये मिसळले, तर त्यापासून एलिमेंट्स तयार झाले आणि वेगवेगळ्या ॲटम्ससोबत मिसळले म्हणून मॉलिक्युल्स तयार झाले. ह्याचा अर्थ मॉलिक्युल्सची साईज ॲटम्सपेक्षा मोठी आहे. साईज असते अँगस्ट्रॉंगमध्ये आणि सेलची साईज असते 0.001 मिलीमीटरमध्ये, म्हणजे त्याला मायक्रॉन पण म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ॲटम हा सर्वात छोटा, त्याच्यापेक्षा मोठा मॉलिक्यूल किंवा एलिमेंट आणि त्याच्याही पेक्षा मोठी सेल. ह्याचा अर्थ तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की सेलमध्ये असणारे सर्व कंपोनंट्स हे छोट्या छोट्या मॉलिक्युल्सपासून बनलेले आहेत किंवा एलिमेंट्सपासून बनलेले आहेत आणि हे एलिमेंट्स छोट्या छोट्या ॲटमपासून बनलेले आहेत. ह्याचा अर्थ ॲटम एकत्र आले, एलिमेंट्स आणि मॉलिक्युल्स तयार केले आणि हे मॉलिक्युल्स एकत्र येऊन एखादा ऑर्गनेल किंवा एखादा मॉलिक्यूल तयार केला आणि ह्या संरचना ज्या काही सेलमध्ये असणाऱ्या न्यूक्लियस असेल, गॉल्गी बॉडीज असेल, रेटिक्युलम रेटिक्युलम असेल, रायबोसोम असेल, ह्या गोष्टी एकत्र येऊन एक सेल तयार झाली. कळालं मग ह्या प्रश्नाचं उत्तर? सो जय रामजी की.